आरोग्य जागृती. जिल्ह्याचे आदरणीय जिल्हा शल्य चिकित्सक माननीय डॉक्टर कमलाकर मुंडकर साहेब, त्याचप्रमाणे आदरणीय डॉक्टर श्रॉफ मॅडम, त्याचप्रमाणे स्त्री भ्रूणहत्या काय होते यासाठी आपण जनजागृती करणार आहोत. तसेच विद्यार्थी दिन आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाने 2014 पासून कॅन्सर जनजागृती दिन म्हणून आपण साजरा करतो. तर आपण या सर्वच कार्यक्रम करू. तर मी सांगतो, हिमालय की कस्तूरी और कश्मीर का चंदन, हिमालय की कस्तूरी और कश्मीर का चंदन, सबसे पहले मैं आरोग्य देवता और भारत माता को करता वंदन और आप सबका करता अभिनंदन. धन्यवाद. मला शाळेची गरज नाही, शाळा भरपूर वाचतात आपल्या कार्यक्रमात आलेल्या मान्यवरांसाठी. फूलों के महक और सितारों के साए, फूलों की महक और सितारों के साए, सभी आपके कुर्बान हो. आप तशरीफ जो लाए, आप तशरीफ जो लाए. तर मान्यवरांच्या परवानगीला कार्यक्रमाला सुरुवात करत आहे. तर मी नमस्कार उपस्थित मान्यवर व प्रिय मित्रांनो, आम्ही जिल्हा चिकित्सक सामान्य रुग्णालय परिचर्या प्रशिक्षण केंद्र बडेगाव छत्रपती संभाजीनगर येथून आलो आहोत. आम्ही स्त्री भ्रूण हत्येवर एक पटनाट्य सादर करणार आहोत. ते तुम्ही शांततेने बघावे अशी नम्र विनंती. चला तर मग सुरुवात करूया. आई पाहिजे, बहीण पाहिजे, बायको पाहिजे, मग मुलगी का नको? आज स्त्री मानवी समाजात क्लिष्ट करणारी एक मोठी समस्या बघितली आहे. एकी काळी पुरुषाच्या समाजसेवे होतात, तिच्या जन्मापासून तर मुळात गटात काढल्या जात आहे ते आपण पुढे बघणारच आहोत. नातू पाहिजे, नातू पाहिजे, नातू पाहिजे. अरे अरुण, अरुण, हे बघ, मला तुला काही सांगायचंय. नातू पाहिजे, नातू पाहिजे, नातू पाहिजे, नातू पाहिजे, नातू पाहिजे, नातू पाहिजे, नातू पाहिजे. हे बघ, हे बघ, हे बघ, ही काही सांगायची गोष्ट नाही. तुला पहिलेच 3 मुले आहे आणि मला आता माहित पडले की राधाला दिवस गेले. तर आता मला मुलगाच हवाय, वंशाचा दिवा. तू गप्पा बस, जे काय करायचं ते मी करेन, तू नाही. नातू पाहिजे, 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 नातू पाहिजे. या नाम नाही नातू पाहिजे. हा पेढा कशाचे वगैरे पेढे? मला नातू झाला. किती चांगली बातमी आहे ही. हो, माझ्या सुनेला पण आता दिवस गेले. कोणाच ठाऊक मुलगा होतो का मुलगी. आता आम्हाला वंशाला दिवस हवाय. तुम्हीच काय उपाय सांगा आता. एक काम कर, शेजारच्या गावात एक परबळ नावाचा भोसू बाबा राहतो, त्याच्याकडे जाऊन बघ. आम्ही पण त्याच्याकडेच गेलो होतो. बरं बरं, जाऊन
दोन्ही बाबाकडे खेळून जाऊ. हॅलो मित्रांनो, आपण 21व्या शतकात जगत आहोत, तरी सुद्धा आजच्या चालू विज्ञान जगात आपण अंधश्रद्धेला इतकं महत्त्व का देत आहोत? अरुण व अरुणच्या आईच्या विचारसरण्यातून आजचा तरुण बंधू बाबाच्या जाळ्यात अडकत चालला आहे. चला तर मग बघूया अरुण या बंधू बाबाच्या जाळ्यात अडकतोय का? या बसात काय काम पडलं? मला मुलगा पाहिजे. मला या वयात सगळे असतील. अहो बाबा, मला नाही, माझ्या सुनेला. बर ठीक आहे, मग मी एक मंत्र म्हणतो आणि त्यामुळे तुम्हाला मुलगाच होईल. ओम भट स्वाहा, ओम भट स्वाहा. झाला तुम्हाला मुलगा झाला. तुझ्या पोटी मुलगा जन्मल्यानं तुम्हाला पुन्हा भेटले. थांबा, कुठे चालले? तुम्ही तर मला दक्षिणा दिलाच नाही. लावा. हे बघा मित्रांनो, आपण आताच बघितलं अरुणला मुलगी होऊ नये म्हणून तो बंधू बाबांजवळ गेला होता. ह्याच गावात काही मुलांचं लग्न होत नाही, याच्यावर आपण एक उदाहरण बघूया. काय रे बाळा, कुठे आहेस? काय चाललं? काय म्हणतो मग? माझा पण तोच प्रॉब्लेम आहे बाळा. मला पण मुलगीच भेटेना. काय माहित बाबा, भेटली का नाही आता. मित्रांनो, आताच आपण बघितलं आमच्या गावातील मुलांना लग्नासाठी मुलीच भेटत नाही आणि ते एकीकडे बंधू बाबाच्या नादी लागून मुलींचा गर्भपात करत आहे. नमस्कार डॉक्टर. नमस्कार, या बसा. यांची तपासणी करायची होती. कशाची तपासणी? सोनोग्राफी. सिस्टर, यांची तपासणी करायची सोनोग्राफीची. यांचे सर्व रिपोर्ट नॉर्मल आहे. मुलगा आहे की मुलगी ते सांगता येणार नाही. डॉक्टर, लागतील तेवढे पैसे घ्या, मग मुलगा आहे का मुलगी हे सांगा. नाही, ते सांगता येत नाही. सांगा डॉक्टर. नाही, लागतील तेवढे पैसे घ्या. 5,000 देतो, पण आम्हाला मुलगा आहे का मुलगी हे सांगा. बरं ठीक आहे. तुम्हाला मुलगी आहे? मुलगी? हो, मुलगी नको आम्हाला. तुम्ही ऑपरेशन करून टाका. हे जमणार नाही. डॉक्टर, मी लागते तेवढे पैसे द्यायला तयार आहे, पण या मुलीला ठेवू नका तुम्ही. 1,00,000 रुपये लागतील तेवढे दे. चल रे अरुण, करून देऊ आपण. ठीक आहे. अगं काय सांगू तुला, आमच्या घरात खूप खेळ चालू आहे. कसले खेळ? अगं माझ्या सासूने आणि माझ्या नवऱ्याने म्हणून माझा गर्भपात केला. माझ्या जीवाचा थोडाही विचार केला नाही. अगं मग तू त्यांना मुलीचं महत्व समजून सांग. मुलगा जर वंशाचा दिवा असला तर मुली वंशाची पंथी असते. चल बाई, येते मी. सासूबाई ओरडतील, उशीर झालाय.
आणि ये मग काळजी घे. हो येते. मित्रांनो, आज विज्ञानात खूप प्रगती झाली आहे. तंत्रज्ञान वाढत जात आहे. तंत्रज्ञानाचा वापर फक्त माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी करत आहे. आज समाजात मुलगा व मुलगी भेद होत आहे. आपण आपल्याला राधाना दाखवूनच तिला मुलीचा कसा गर्भपात करतात तर मुलीला तिला दुय्यम दर्जा दिला जातो. हे चित्र आपल्याला समाजात बघायला भेटत आहे. माणसानं जर याच्यावर जर विचार केला तर वंशाचा जीवापेक्षा पंचीच बरी. गर्भपात कायदा 1971 आणि सुधारित कायदा 2021 तर वैद्यकीय गर्भपात हा महिलेचा अधिकार असून सुधारित कायद्याअंतर्गत 20 आठवड्यापर्यंत गर्भपात करण्याकरिता एक नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाचा सल्ला आवश्यक आहे. गर्भपात कोणत्या कंडिशन मध्ये करतात? ज्या कंडिशन मध्ये तो गर्भ चांगला नसेल, त्याला काही प्रॉब्लेम असेल, आपण काही असं म्हणजे जी गरज नाहीये अशा काही कंडिशन मध्ये 20 आठवड्यापर्यंत गर्भपात करता येऊ शकतो. आणि तो गर्भपात तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून केला पाहिजे. परंतु तो मुलीचा गर्भ आहे म्हणून गर्भपात केला जात नाही आणि तो करू नये म्हणून हा कायदा आहे. तर आपण घ्यायची असेल तुमच्या पाठातून सुरू करू. सर्वांनी तो आपण शपथ घ्यायची आहे. उभे राहून सर्वांना नातेवाईकांनी पण शपथ घ्यायचं का? शपथ तुमची आमची स्त्री पुरुष समानतेची ही शपथ आपण घेत आहोत. आम्ही अशी शपथ घेतो की या देशात स्त्री पुरुष समानता नांदावी. यासाठी आम्ही सदैव प्रयत्न करू. मुलीच्या जन्माचा आनंद आणि उत्सव साजरा करू. आपल्या मुलीबद्दल अभिमान बाळगू आणि त्यांना परक्याचे धन मानण्याच्या मानसिकतेला आणि बालविवाह आणि हुंडा प्रथेला ठाम विरोध करू. पारंपरिक लिंग भावाच्या विचारांना आव्हान देऊन मुलगा आणि मुलगी यांच्यामध्ये समानता जोपासू. मुलीच्या शिक्षणाला पाठिंबा देऊ. लिंग निवडीच्या कोणत्याही घटनेची माहिती देऊ. महिलांच्या संपत्तीतील अधिकारांना पाठिंबा देऊ. स्त्री ही महान शक्ती आहे. ती अनंत काळाची माता आहे. तिचा आदर सन्मान मनापासून करणे हे आमचे कर्तव्य आहे. गर्भलिंग निदान आम्ही करू देणार नाही. आम्ही स्त्री जन्माचे स्वागत करू. त्याविषयी जनजागृती करू. अशी आज सर्वांच्या साक्षीने शपथ घेत आहोत. बेटी बचाओ बेटी पढाओ. धन्यवाद. Ahorita
कॅन्सर जनजागृती दिनानिमित्त शासनाने 2014ला कॅन्सर जनजागृती दिन सुरू केलेला आहे आणि त्यानिमित्त आम्ही आरोग्य जागृती असोसिएट तर्फे पूर्ण गावामध्ये वर्षभर जनजागृती करतो. ब्रेस्ट कॅन्सर असो, सर्वायकल कॅन्सर असो किंवा इतर कॅन्सर असो, या सर्व कॅन्सरविषयी आम्ही जनजागृती करतो. शासनाच्या विविध योजना त्यांना समजून सांगतो आणि शासनाच्या येऊन तिथे औषध उपचार कसे मोफत मिळतात ते सुद्धा समजून सांगतो. आणि कॅन्सर म्हणजे अंत नाही, घ्या माहिती नको भीती. कॅन्सर म्हणजे अंत नाही, घ्या माहिती नको भीती. जरी तुमची आर्थिक परिस्थिती बिकट आहे परंतु शासकीय कर्करोगामध्ये सर्व उपचार हे फुकट आहे. तर आपण हे सर्वांना सांगतो. त्यासाठी आमचे आदरणीय शल्यचिकित्सक डॉक्टर मुटकेरकर सर, डॉक्टर आदरणीय श्राप मॅडम, आदरणीय कुलकर्णी सर, अन्सर सर आणि आपण सर्वच मान्यवर आलेले आहे. तर त्यांचं सर्वांचं मी स्वागत करतो आणि यानंतर मी सरांना विनंती करतो याविषयी त्यांनी 2 शब्द आम्हाला मार्गदर्शन करावे. सर. मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की आज समाजामध्ये कॅन्सर हा फार झपाट्याने वाढत आहे आणि सर्वच प्रकारचे कॅन्सर, एकच कॅन्सर नाही, अगदी सगळ्या प्रकारचे कॅन्सर, त्यातल्या त्यात मुखाचा कॅन्सर, स्तनाचा कॅन्सर आणि सगळ्यात जो गुपित असलेला म्हणजे स्त्रियामध्ये सर्व्हिसचा कॅन्सर ज्याला आपण म्हणतो, म्हणजे काय योनिमार्गाच्या तोंडाचा कॅन्सर, मुखाचा कॅन्सर हा सुद्धा फार झपाट्याने वाढते. मग याच्यामुळे आपल्याला काय करायला पाहिजे? सध्या आपण पुढे येऊन ह्या सगळ्या गोष्टीची तपासणी आणि याचे जनजागृती व्हायला पाहिजे. लोकांमध्ये त्यात कशी भीती असते, आपण काय कशाला तपासायला, ते आपल्याला काही त्रासच नाही. मग होतं काय, कॅन्सर हा कुठल्या तरी स्टेजला जाऊन पोहोचतो आणि मग त्यावेळेस असं होतं की त्याचं निदान उशिरा झाल्यावर तसं इलाजही फार अवघड होतो. त्याच्यामुळं निदान लवकर होऊन त्याचा उपचार जर वेळीत केला तर हा अंत नाही. जसं तुम्ही म्हणले आता तुम्ही अंत नाही, तर मी तर असं म्हणजे हा प्रारंभ आहे, आपण त्याला प्रारंभीच आपण त्याला उकळून फेकू. त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी त्यामध्ये एकच करा, जनजागृती करून सर्वांनी पुढे येऊन आपली प्राथमिक तपासणी आपल्या जवळच्या रुग्णालयात, त्यातले शासकीय रुग्णालय सगळीकडे मोफत त्याचा उपचार होतोय, तिथेही करावी. त्याच्यामुळे आपण ह्या एका लढ्यामध्ये आपण यशस्वी होऊ. कारण हा फार झपाट्याने वाढत आहे. जशी आपली आरोग्याची म्हणजे वागण्याची पद्धत, आपल्या आरोग्याचं वर्तमान जसं बदलत चालले तसा प्रकार फार वाढत चाललेला आहे. त्याच्यामुळे आपण झपाट्याने आळा घालण्यासाठी जनजागृती आणि सर्वांनी शासकीय दवाखान्यात जिथल्या जवळचा आपला कुठल्या दवा तिथं आपण कमीत कमी प्राथमिक तपासणी करून त्याला आपण वेळीच रोखू शकतो. हा माझा तुम्हाला थोडा संदेश आहे. धन्यवाद. आदरणीय सरांनी उत्कृष्ट मार्गदर्शन केलं. यानंतर आदरणीय माजी सिव्हिल सर्जन आमचे गुरु आदरणीय सुंदरजी कुलकर्णी सर हे आम्हाला माझे संपर्क देऊ शकतो. आज कॅन्सरचा वर्ल्ड कॅन्सर डे आणि त्याच्यानंतर बेटी बचाव बेटी पढाव असं जे पथनाट्य जर झालं आणि हे सर्व कार्यक्रम अतिशय चांगले झाले, तर मुतखेडकरांनी सांगितलेलं जे की आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॅन्सर करता जनजागृती आणि दुसरं महत्त्वाचं आहे की लवकरात लवकर तपासणी करणे. लवकरात लवकर जर तपासणी जर केली तर आपण तो आजार पहिल्या किंवा 0 स्टेज त्याच्यामध्येच आपण त्या आजाराला पकडू शकतो, जेणेकरून त्याचा उपचार आपण पूर्णपणे करून आपण कॅन्सरमुक्त होऊ शकतो. तर त्याच्याकरिता लवकरात लवकर तपासणी करून घेणे आणि विशेषतः म्हणजे स्त्रिया तपासणी करता लवकर पुढे येत नाहीत, पण त्यांच्यामध्ये जनजागृती करणं गरजेचं आहे. आणि कारण स्त्रियांमध्ये 2 कॅन्सर अतिशय प्रामुख्यानं पुढे येतात, ते म्हणजे स्तनाचा कॅन्सर आणि दुसरा गर्भाशयाचा कॅन्सर. आणि दोन्ही कॅन्सर ते दाखवण्याकरता किंवा दवाखान्यात जाण्याकरता ते लाजतात किंवा दाखवत नाहीत. त्याच्यामुळं त्यांच्यामध्ये ती जनजागृती करणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्यांना तपासणीकरिता तयार करणं, भाग पाडणं हे पण अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्यांनी जर तपासणी लवकर करून घेतली, आपल्याला लवकर जर स्टेज समजली कॅन्सर कोणत्या स्टेजमध्ये आहे, पुढं त्याचं 4थ्या स्टेजमध्ये जाऊन त्याचं पूर्ण एकदम मेंदूमध्ये किंवा एखाद्या बोन्समध्ये, लिव्हरमध्ये ट्रान्समिशन होण्याच्या अगोदर जर आपण रोखलं आणि इमिजिएट जर आपण त्याची ट्रीटमेंट सुरू केली तर कॅन्सरपासून आपण आपला जो जीव आहे तो वाचवू शकतो. आणि हे जे अभियान यांनी राबवलेलं आहे की कॅन्सरमुक्त महाराष्ट्र या अभियानाकरता आणि या त्यांच्या चांगला उपक्रम आहे, त्या उपक्रमाकरता त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द इथं संपवतो. रोग होऊन उपचार केल्यापेक्षा रोग होऊच नाही यासाठी प्रयत्न केला पाहिजे. अर्ली स्टेजवर जर तुम्ही हे केलं तर होतं, कारण की प्रिव्हेंटिव्ह ऑन्कोलॉजी त्यासाठीच आपल्याला सांगते की निरोगी आरोग्याचा एकच मंत्र खरा,
निरोगी आरोग्याचा एकच मंत्र करा, उपचारापेक्षा प्रतिबंध बरा. त्यासाठी नियमित आरोग्य तपासणी करा. स्वयंपरीक्षण सेल्फ इन्स्पेक्शन हे फार महत्वाचं आहे. आणि सर्व मातांना विनंती करतो की दुखणे अंगावर काढू नका. ताबडतोब तुम्ही दवाखान्यात जाऊन आपली तपासणी करू द्या. धन्यवाद. सगळ्यांनी आम्हाला जी वेळ दिला त्याबद्दल सर्वच मान्यवरांचा मी आभार व्यक्त करतो आणि जाता सर्वांना शुभेच्छा देतो. कैंसर के सामने जहां हर पल महत्वपूर्ण होता है, वहां एक ऐसी जगह है जो सहानुभूति, समर्थन और संवेदना प्रदान करती है. आपका स्वागत है उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में, जहां हम सहानुभूति और विशेषज्ञता के साथ देखभाल को नया रूप देते हैं. यहां हमारी समर्पित चिकित्सा पेशेवरों, योगदानकर्ताओं और देखभालकर्ताओं की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात मेहनत करती है. यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है, यह समझने के बारे में है कि सफर क्या है. हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं. दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं. हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है, जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है. पेशेंट केयर गिवर हमें उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में इलाज ही नहीं, एक समुदाय मिला जो हमारी समझता है और परवाह करता है. हमारी स्थानीय उपलब्धियों में स्थान हमारी स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है. हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हो. साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा, गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं. साथ में हम बदलाव ला सकते हैं. आरोग्य जागृती.